तिथे राहू शकतील, पण काही महत्वाचे जे उद्योग आहेत, जे उद्योग मानवाच्या सेवाची पूर्तता करू शकते, अत्यावश्यक सेवा ज्या माणसाच्या आहेत त्या सेवांची पूर्तता करण्यासाठी ज्या साधनांची निर्मिती करणे गरजेचं आहे, तसे उद्योगधंदे राज्यानं स्वतःच्या ताब्यात घ्यावे. म्हणजे माणसाच्या गरजांची परिपूर्तता समान पद्धतीने होईल, माणूस सुखी होईल, समाधानी होईल. हाही मार्ग त्यांनी सांगितलेला. आणि म्हणून बाबासाहेबांनी या विमा, शेती आणि उद्योगधंद्याचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं देशाची उभारणी केली पाहिजे. हे आग्रहानं विचार मांडले. त्याच्यावर अद्याप या देशामध्ये गांभीर्याने विचार केलेला नाही. देशातली मूळ आर्थिक समस्या या भारतामध्ये शेतीची आहे. 10% लोकांच्याकडे 85% जमिनीची मालकी आहे या देशामध्ये. या देशामध्ये चित्र कसं आहे, 10% लोकांच्याकडे 85% जमिनीची मालकी आहे आणि 85% लोकांच्याकडे राहिलेली जी आहे तेवढी 10% 15% जमिनीची मालकी आहे. एवढी विषमता आहे. आणि भारताचं मूळ उत्पादनाचं स्तोत्र हे आजपर्यंत अजून शेती आहे आणि शेतीची विभागणी अशा पद्धतीने आहे. मग ह्या देशाचा आर्थिक विकास सार्वसामाजिक दृष्टिकोनातून होईल हे कसं काय शक्य आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की राष्ट्रीयकरण करायचं. दुसरा मुद्दा महत्वाचा की बाबासाहेब शेतीचं राष्ट्रीयकरण का काय म्हणतात की जे राष्ट्रीयकरण केल्यानंतर शेत जमीन निर्माण होईल ती शेत जमीन खेड्यामध्ये भेदभाव न करता, हा आमका आहे तो तमका आहे न करता कुटुंबाचे गट करा, एक 100 कुटुंबाला गट करा, त्या 100 कुटुंबाच्या ताब्यामध्ये जमीन कसण्यासाठी त्यांना द्या. म्हणजे तिथं भेदभाव राहणार नाही, तिथं जातीभेदी राहणार नाही, सर्वजण त्या ठिकाणी काम करावं लागेल आणि उत्पादन काढावं लागेल, स्वतःच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील, त्यातलं काही उत्पन्न राज्याला मिळेल. म्हणजे असा मुलगाही उपाय या देशातल्या विकासाचा हा मुलगाही उपाय आहे. कारण देशाच्या आर्थिक व्यवस्थेचं मूळ दुःख हिंसा आहे. या भारतातल्या अर्थव्यवस्थेचं मूळ दुःख कुठं आहे, शेतीमध्ये आहे. शेतीची विभागणी अशी आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात शेतीचं राष्ट्रीयकरण करा. या पद्धतीनं जे बाबासाहेब जे विचार मांडतायत त्या विचारामध्ये एक प्रामाणिकपणा आहे, त्या विचारामध्ये एक तळमळ आहे, त्या विचारामध्ये राष्ट्रावर असन्न अशा पद्धतीचं प्रेम आहे. राष्ट्र उन्नत झालं पाहिजे, राष्ट्र महासत्ता झालं पाहिजे, जगामध्ये राष्ट्राचं वाह झाली पाहिजे, प्रशंसा झाली पाहिजे, ही प्रामाणिक अशा पद्धतीची इच्छा ही बाबासाहेबांची आहे. त्याच्यामध्ये कोणताही त्याच्यावर शत्रू देखील बाबासाहेबांच्यावर या पद्धतीनं आरोप करू, एवढा प्रामाणिकपणा बाबासाहेब. म्हणून त्या दृष्टिकोनातून समाजवादाची विचारधारा आणि समाजवादाचं अवलंब या देशामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. तशा पद्धतीनं जर झालं नाही तर मात्र या देशाचं चित्र काही चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आंबेडकरांचा हा प्रयोग जर या देशामध्ये यशस्वी झाला तर देश समृद्धीची मातृभूमी होईल. बाबासाहेबांनी हे जो मार्ग सांगितला, बाबासाहेबांनी जे उपाय सांगितले, हे जर यशस्वी झाले, बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार या देशाची रचना, या देशाची पंचवार्षिक योजना, या देशाचं नियोजन, माझ्या आर्थिक नियोजन असेल, सामाजिक नियोजन असेल, देश विकासासाठी, माणूस विकासासाठी ज्या ज्या नियोजनाची गरज आहे ते नियोजन या पद्धतीने जर केलं तर निश्चितपणे हा देश समृद्धीची मातृभूमी म्हणून गणला जाईल. कारण या देशाला निसर्गाने भरभरून दिलेला आहे. एवढं नैसर्गिक साधन संपत्ती निसर्गाने दिलेली आहे तरी सुद्धा भारत मागा आहे. याचं कारण आहे याला नियोजन नाही. हे नियोजन शास्त्रशुद्ध पद्धतीनं करणं गरजेचं आहे. हे नियोजन प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. एका विशिष्ट वर्गाकडे संपत्ती चालू होऊ जावा आणि दुसऱ्या बहुसंख्य वर्गाकडे संपत्तीचा ओघ जाऊच नये अशा पद्धतीने या देशामध्ये जर नियोजन सातत्यानं केलं जात असेल तर या देशाचे विकासाचे प्रश्न मिटणार नाही. या देशाचं दारिद्र्याचं प्रमाण कमी होणार नाही.
या देशामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकेल. कारण का शेवटी माणसाचं पोट हे माणसाला हिंसेकडे नेऊन जातं. माणसाच्या पोटामध्ये आग निर्माण झाली की ती डोक्यात जाते आणि त्या डोक्याची आग हिंसेमध्ये परावृत्त होते. असं होऊ नये. आणि म्हणून बाबासाहेब हा शांततेचा आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा मार्ग सांगतात. म्हणजे बाबासाहेबांचा तो एक मग नैतिकदृष्ट्या मौलिक अशा पद्धतीचा तो सिद्धांत, नैतिकदृष्ट्या मौलिक अशा पद्धतीचा सिद्धांत आहे. आणि म्हणून घटनेद्वारे बाबासाहेबांनी घटनेमध्ये जे जे काय दिलं स्वतःच्या क्षमतेनुसार त्यांना जेव्हा जी संधी मिळाली त्या संधीचं प्रतिबिंब घटनेमध्ये उमटण्याचा प्रयत्न केला. ते करत असताना या देशाचा विकास त्यांच्या डोळ्यासमोर आहे. या देशातला झोपडीमध्ये राहणारा माणूस, या देशातला भटका माणूस, या देशामध्ये ज्याला घर नाकारलेला आहे तो माणूस, या देशामध्ये ज्याला निवास नाकारलेला आहे, आयडेंटिटी नाकारलेली आहे, असा माणूस बाबासाहेबांच्या समोर होता. सर्व माणसंही भारतीय म्हणून अभिमानानं उभी राहिली पाहिजे. असं जर व्हायचं असेल, त्यांच्यामध्ये भारतीयत्वाचा स्वाभिमान निर्माण करायचा असेल तर माणसाला अगोदर जे काही पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. केवळ तत्वज्ञानातून होत नाही, नियोजनबद्ध पद्धतीनं तशा पद्धतीनं कार्यक्रम राबवून तशा पद्धतीनं व्यवहारामध्ये ती योजना राबवून त्या पद्धतीने होऊ शकेल. नाहीपेक्षा आज या देशामध्ये 21व्या शतकामध्ये भटका समाज आहे. आज या देशामध्ये भारतीय समाज आहे, त्याला रेशन कार्ड मिळू शकत नाही. आज बहुसंख्य असा समाज आहे की देशात आयडेंटिटी कार्ड त्याला मिळू शकत नाही. म्हणजे निर्वासित आहे, कुठल्याही देशाचा तो रहिवासी नाही, असा भटका समाज या देशामध्ये आहे. हे जे चित्र आहे कशामुळे निर्माण झालं? नियोजनामध्ये चूक झाली. ज्या वेळेला घटनाकारांनी काही हिंट दिल्या, काही मार्गदर्शन केलं, त्या वेळेला इथल्या नियोजनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून ही व्यवस्था आली. एका बाजूला वैज्ञानिक स्फोट झाला म्हणायचा आणि दुसऱ्या बाजूला पारडीसारखा माणूस रस्त्यावर राहून त्याला 2 वेळचं जेवणही मिळत नाही, अशा पद्धतीची अवस्था या देशामध्ये आहे. ते बदलायला पाहिजे. आणि जर बदलायचं असेल तर प्रॅक्टिकली डेमोक्रॅटिक सोशलिझमचा प्रयोग या देशामध्ये प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. केवळ निवडणुका जिंकायचा राजकारभार करायचा यानं देशाचा विकास होत नाही. आज बघतोय कोणीही या प्रचारामध्ये देशाच्या विकासाचं सूत्र सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. देश उन्नत कसा होईल, या देशाच्या विकासाची कल्पना काय आहे, कोणत्या दिशेनं केल्यानंतर देशाचा विकास होईल, एकाही पक्षाच्या ध्येयज्ञानामध्ये हे समाविष्ट केलेलं नाही. आज प्रत्येक भाषणामध्ये कोणीतरी सांगतोय की मला मत द्या, मला सत्ता द्या, म्हणजे मी ही करेन ते करेन असं म्हणतोय. परंतु देशाच्या मूलभूत विकासाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे काय योजना आहे, त्याच्याकडे नियोजन काय आहे, त्याचा ड्राफ्ट मागितला तर त्याच्याकडे काही नाही, तो अज्ञान आहे. हे जे आहे त्याला लोकशाही म्हणत नाही, त्याला कल्याणकारी लोकशाही म्हणत नाही. हा लोकशाहीचा आभास आहे, हा लोकशाहीचा आभास आहे. लोकशाहीचा प्रॅक्टिकल मध्ये काही उपयोग झाला का जर बघितलं तर लोक नाराज आहेत, नैराश्य आहे. आणि हे दुर्दैव आहे. या देशामध्ये लोकांचा लोकशाहीवरला जर विश्वास नष्ट झाला तर या देशाचं अस्तित्व या ठिकाणी धोक्यात येणार आहे. बाबासाहेबांनी त्यावेळी म्हणून लोकशाहीवर विश्वास ठेवण्यासाठी या भारतीय समाजाला जे जे काही पाहिजे आहे, म्हणजे भौतिक अंगाने पाहिजे असेल, अंतरांगाने पाहिजे असेल ते देण्याचा प्रयत्न या देशाच्या नियोजनामध्ये करणं गरजेचं आहे. एक अर्थशास्त्रीय म्हणून बाबासाहेबांनी अनेक वेळेला हे योजना मांडलेली आहे. नवी जोड प्रकल्प बाबासाहेबांनी 1935 ला मांडला. 1935 सालची बाबासाहेबांची ती मागणी आहे की जिथं अधिक पाणी आहे, जिथं पाणी नाही तिकडे जोडा ना. सगळ्या देशभर जर पाणी मिळालं तर शेती विकसित होईल, शेतीचं उत्पादन वाढेल, देशाचं उत्पादन वाढेल, देश समृद्ध होईल, देश श्रीमंत होईल. पण इकडे कुणाचं लक्ष नाही, जाणीवपूर्वक लक्ष दिलं जात नाही. मित्रांनो, ही लक्षात घ्या, या देशामध्ये गरिबी राहिली पाहिजे, या देशामध्ये भटका समाज राहिला पाहिजे असं मानणारा एक बहुसंख्य वर्ग या देशामध्ये आहे. या देशामध्ये गरिबी राहिली, या देशामध्ये भटका वर्ग राहिला
तर आमची बोळी भासते आहे, मला सन्मान मिळतो आहे, मला सत्ता मिळते आहे, अशा पद्धतीची अवस्था या देशामध्ये आहे. लोकांना साक्षर का केलं जात नाही? काही काही राज्य साक्षरतेच्या दृष्टिकोनात इतकी मागास आहे की त्यांना ठेवायचीच आहे. माणूस साक्षर झाला म्हणजे तू मला विचारायला लागेल, मला प्रश्न विचारेल, त्याचं उत्तर कसं द्यायचं? म्हणजे हे जे षडयंत्र आहे या देशातलं, या षडयंत्रावर सगळ्यात मोठा उपाय, सगळ्यात जाणीव उपाय, सगळ्यात तज्ञाच्या पद्धतीचा डॉक्टर हा बाबासाहेब आंबेडकरच आहे. या डॉक्टराचं औषध जोपर्यंत मी घेत नाही, मान्य हो अगर मान्य हो, एखाद्या वेळेला औषध तुम्हाला कडू लागेल, परंतु शरीर सुधारण्यासाठी त्या औषधाची गरज आहे. तो जे औषध प्रामाणिकपणे तुम्ही जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत त्या देशाची अवस्था बदलणार नाही. एवढं मात्र निश्चित. या ठिकाणी मला विचार मांडण्याची, तुमच्याशी हितगुज करण्याची संधी दिली याबद्दल संयोजकातून या ठिकाणी आभार मानतोय. आणि पुन्हा एकदा आपण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपण आता चिंतन करणं गरजेचं आहे. कारण व्याख्यान झालं, आपण घरी गेलो म्हणजे त्या ठिकाणी ते संपलं असं नाही. कारण आपण आता चिंतन करायला पाहिजे. आणि या चिंतनातून स्वतःला काही सुचतं का, आणि ते सुचलं तर त्या ठिकाणी तुम्ही लिहून काढा, सुचलं तर दुसऱ्याला सांगा, आणि त्या पद्धतीनं तुम्ही वाटचाल करा. असं जर केलं तर निश्चितपणे बाबासाहेबांच्या मार्गाने आपण गेलो असं या ठिकाणी निश्चित होईल. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना जय भीम. आणि धन्यवाद सर. संवर्धनीनं आयोजन केलेल्या पहिल्याच व्याख्यानमालेतील 5ही व्याख्यानासाठी आपण खूप खूप सहकार्य केलं आणि उपस्थिती दाखवली. त्या सर्व प्रेक्षकांचं संबोधनीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. आणि असं सहकार्य इथून पुढच्याही कालखंडामध्ये आपण करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. संपूर्ण 5 दिवसाच्या कार्यक्रमासाठी पत्रकार आणि छायाचित्रकार, प्रसिद्धी माध्यम यांनी जे सहकार्य केले आहे त्या सहकार्याबद्दलही प्रसिद्धी माध्यमांचं मी आभार मानतो. यानंतर या कार्यक्रमासाठी आपण पुन्हा एकदा असं सहकार्य करावं आणि संबोधनाच्या पुढील वाटचालीमध्ये आपलं सक्रिय सहभाग नोंदवावा. आणि त्यासाठी आपण नाव नोंदणी किंवा त्याच्यासाठी संपर्क, आपल्याला जी पत्रिका मिळाली आहे त्यानुसार आपण संपर्क साधावा एवढी विनंती करतो. आणि कार्यक्रम संपला.